डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येचे प्रकरण ओपन अँड शट असून तपास तसा सोपा आहे। 10 दिवसात सर्व काही समोर येईल, पण त्यासाठी आम्हाला 2 अँगलचा विचार करावा लागत आहे, असे सांगून पोलिसांनी डॉक्टरांच्या शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेताना त्यांच्या कपड्यांची तपासणी केली, तेव्हा सुसाईड नोट चिठ्ठी मिळून आली, असे या पोलीस सूत्रांनी सांगितले। डॉक्टर वळसंकर हे एकूणच आत्महत्या करण्याच्या मानसिकतेपर्यंत पोहोचलेले होते। एक गोळी पिस्तूलमध्ये अडकल्यानंतर काही वेळ गेला, तेव्हा ती काढून दुसरी फायर करेपर्यंत काही वेळ लागतो। त्यावेळेत ते मृत्यूला घाबरले नाहीत। दुसरी फायर केली आणि आरपार जाऊन बाथरूमच्या छतात घुसली। हा पोलीस माहिती देताना पुढे म्हणाला, अनेक सिगारेट्स डॉक्टरांनी ओढल्या, अर्धा पाऊण तास तरी ते बाथरूममध्ये होते। त्यानंतर त्यांनी फायर केले। डॉक्टरांनी फायर करून घेतल्यानंतर घरामध्ये पत्नी आणि कन्या होती। सारेच घाबरले। पत्नी बाथरूममध्ये गेल्या। भ्यालेल्या अवस्थेत त्यांना काही समजले नाही। त्यांनी बाथरूममध्ये पडलेले पिस्तूल उचलून बाथरूममध्ये पडलेले पिस्तूल उचलून ड्रॉवरमध्ये ठेवले। शवविच्छेदनाच्या अहवालासंदर्भात या पोलिसांनी थेट काही सांगण्यात नकार दिला, पण केमिकल ॲनालिसिस होईल असे त्यांनी सांगितले। डॉक्टरांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये थेटच मनीषाला जबाबदार धरले आहे। त्यामुळे सारं काही ओपन अँड शट आहे। त्यामुळे तपासाची दिशा एकच आहे, तरीही आम्ही विविध दिशेने तपास करत आहोत, असे पोलीस म्हणाले। आरोपी मनीषाने डॉक्टरांना धमकवल्याचा मेल केल्याचा उल्लेख आहे। या मेलमध्ये तिने आपले अधिकार क्षेत्र कमी केल्याचे म्हटले आहे। मनीषाने मेल कुठून पाठवला यापेक्षाही तिचं लॉग इन ID कुणी वापरलं तर नाही ना, या संदर्भात तपास सुरू आहे। याबाबत पोलिसांकडून टेक्निकल ॲनालिसिस केले जात आहे। सध्या डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी तपास गतीने सुरू असून आम्ही तो योग्य वेळेत संपवणार आहोत, असे पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी सांगितले। याबाबत अधिक माहिती सध्या तरी देऊ शकणार नाही, पण डॉक्टर वळसंकर यांच्याबद्दल मला सर्वांकडूनच चांगले समजले। वैद्यकीय क्षेत्रात त्यांचा लौकिक होता, असेही पोलीस आयुक्त म्हणाले।